जय सच्चिदानंद. आपल्या अंतरंगातील विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आई वडील आणि मुलांमधील व्यवहाराविषयी आपल्याशी आणखी काही बोलणार आहोत. आधीच्या एपिसोडमध्ये आम्ही आईवडिलांचं मुलांप्रती असलेलं अतिलक्ष कसं असतं आणि त्याच्यामागे आईवडिलांचा मुलांप्रती असणारा अधिक मोह तोच कारणीभूत असतो. जुन्या काळात इतका मोह नव्हता, सर्वसाधारण असायचा. आजकाल त्यातला नॉर्मलपणा निघून गेलाय. आईवडिलांमधला, विशेषत्वाने आईला तर खूपच मोह असतो. इतकंच काय, पण तिला स्वतःलाही माहीत नसतं की इतका मोह मला मुलांचा आहे आणि तिला वाटतं माझं मुलांवर प्रेम आहे, वात्सल्य आहे. मी किती माझ्या मुलांवर प्रेम करते, किती चांगली काळजी घेते मुलांची. पण हेच मुलांना विचाराल तर त्यांना ते प्रेम नाही वाटत, त्यांना ती दडपणूक वाटते. इतकंच काय, आतल्या त्यांच्या मनात द्वेष निर्माण होतो आपल्या आईबद्दल, वडिलांबद्दल. जास्तच लक्ष दिलं तर हा लहान मुलगा आहे म्हणून तो जास्त काही नाही करू शकत, आईचं बोट धरूनच चालणार, कारण त्याला सुरक्षिततेची भावना वाटते. पण बाकी तर त्याला खूपच असुरक्षित वाटतं मुलांना, लहान मुलांना. तर आणखी तर काही नाही करू शकणार. म्हणजे आपली एक सुरक्षित जागा म्हणजे आपली आई. अशीच सायकोलॉजी असल्याने किती काही केलं तरी तो आईला बिलगूनच राहणार. पण जेव्हा मोठा होत जाईल, दुसऱ्या बाजूने त्याच्या आत जी दडपणूक होते, जी खुसमट आपल्या आईवडिलांप्रती जो क्रोध वाटतोय, त्यामुळे त्याच्या मनात विचार येत असेल की असं का वागतायत हे माझ्याशी, हे चुकीचं करताय, मोठा झाल्यावर मला असं नाही चालणार, असं बरंच काही त्याच्या मनात चालतं डोक्यामध्ये. ते खरोखर जेव्हा तो कुठलाही मुलगा जेव्हा मोठा होतो, मुलगा किंवा मुलगी, तेव्हा आईवडिलांसमोर त्यांची कृत्य जाहीर होतात, तेव्हा त्याला ते सहन नाही होत. त्याची मर्यादा संपते. जे सप्रेस केलेलं असतं, स्प्रिंगसारखं दाबून ठेवलेलं असतं, ते सगळं उसळून वर येतं. तर मग कोणाचाच त्यावर काही कंट्रोल आईवडिलांचाही राहत नाही, मुलांचाही स्वतःवर उरत नाही. मग आईवडिलांवर मनस्ताप करायची वेळ येते आणि वाटतं की अरे रे, मी माझ्या मुलांसाठी काय नाही केलं, किती प्रेम केलं, किती माया केली, मी सगळं काही दिलं. पण बघा, मुलं त्या बदल्यात मला हे देतायत, तिरस्कार करतायत, नकोसे झालोय आम्ही. आता याचं कारण काय आहे? तर याच्या खोलात मुळात हेच आहे, एक्सेसिव्ह मोह, अटॅचमेंट आणि एक्सेसिव्ह अटेन्शन. जे मुलांना नाही आवडत, नॉर्मॅलिटीने राहिला तर सगळं काही ॲक्सेप्टेबल असतं. अतिरेक हा कधीच ॲक्सेप्टेबल नसतो. मुलांच्या शिक्षणाबाबतीतही तुम्ही विचार केला तरी आईवडिलांना किती वाटत राहतं, हो, सगळा दिवस बघा, लहान असेल तरी अभ्यासाला बस, अभ्यास कर, काय करतोयस, खेळतोयस, TV बघतोय, सगळा दिवस आई, त्यातच खास करून आई आपल्या मुलांच्या मागे कटकट करतच असते. आणि मुलांना वैताग येतो की किती सतत कटकट करते, उगाच डोकं आऊट करते. मुलांनाही ते सहन होत नाही. मग परिणाम असा होतो की आई कितीही बडबड करो, मुलांवर त्याचा अजिबात परिणाम होत नाही. आणि जेव्हा असा परिणाम होत नाही तेव्हा आईवडील आणखीन जास्त फ्रस्ट्रेट होतात, फ्रस्ट्रेशन येतं आणि क्रोधित होतात मुलांवर. क्रोध येतो मुलांचा आणि प्रत्येक गोष्टीत रागावतात, ओरडतात. म्हणजे दोघांमधलं जे प्रेमाचं नातं असतं ते तुटतं आणि मुलं आपल्या आईवडिलांचा दुस्वास करायला लागतात. खरं तर आईवडील असतात, त्यांना दुस्वास वाटत नाही. खूप मोठी मुलं झाल्यावर कदाचित वाटेल, पण जोवर लहान असतात, आईवडिलांवर अवलंबून असतात, तोवर तरी आईवडील आपल्या मुलांचा दुस्वास करत नाहीत. पण अभाव, द्वेष हे तर सगळं नक्कीच वाटतं.
म्हणून या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे खूपच. खास करून आईवडिलांनी याचा अभ्यास केला पाहिजे. का? कारण आईवडील शहाणे असतात, वयाने मोठे, समजूतदार, सगळ्यात मोठे असतात. त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त आहे मुलांपेक्षा. एक तर मुलाला शिकवून मोठं करणं, त्याला शहाणं बनवणं, संस्कारी बनवणं, याची जबाबदारी आईवडिलांवर किती असते याचा अंदाजच आईवडिलांना नसतो. हिंदुस्थानच्या प्राईम मिनिस्टरपेक्षाही जास्त आईवडिलांची जबाबदारी वाढते आणि या जबाबदारीची त्यांना अजिबात जाणीवच नसते. कित्येकदा मूल जन्माला येतात, ती मुलं त्यांच्या जाणतेपणानं आणि ओ लग्न झालं म्हणजे मुलांच्या प्रोडक्शनची फॅक्टरी सुरू. पण आता बर्थ कंट्रोल आलाय म्हणून, नाही तर ओ लाईन लागली असती. प्रत्येकाच्या घरात एक क्रिकेटची टीम होती जुन्या जमान्यामध्ये. आजकाल तर एका मुलाला सुद्धा सांभाळू शकत नाहीत आईवडील, मग 2-3 असल्यावर काय. म्हणून आजकालची आईच तयार होत नाही, नको जास्त, इतकी जबाबदारी नाही सांभाळू शकणार. त्यामुळे मुलं होण्याचं प्रमाण थोडं कमी झालं आहे. ते एक प्रकारे हे चांगलं आहे. कमी असतील पण ती सुसंस्कृत बनवा, शिक्षण चांगलं द्या आणि आपला सगळा वेळ त्यांच्यामध्येच गुंतून राहायची गरज नाही आहे. थोडं स्वतःचंही बघा. बाकी इतर काही सोशल करा, समाजसेवा करा, घरात काही करा, शिवाय आपल्या आत्म्याविषयी करा. इथे काय होतं, बाळ जन्माला आलं की आईचं सर्वस्व मूलच बनून जातं. तर तिचा सगळा वेळ, सगळं टेन्शन, सगळा व्यवहार मुलाच्या लालन पालनातच निघून जातो आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या राहून जातात आणि याच ठिकाणी तिचं सगळं लक्ष केंद्रित होतं. हे सगळं योग्य नाही आहे. ते काय एवढं करतात ना की खूप आपली मुलं लहान असतात तेव्हापासून अति लक्ष देतात त्यांच्याकडे. त्यामुळे मुलं फार घाबरट होतात, भित्रट होतात, कमकुवत होतात. आमच्याकडे येतात, दादा भगवानांचं एक मॉन्टेसरी स्कूलही आहे. त्यातल्या मुलांना शिकवताना हाच आशय समोर ठेवला होता की मुलांना लहानपणापासून संस्कार मिळवतात, अध्यात्माचे संस्कार शिक्षणाबरोबरच. आणि एक आयडियल कपल इंग्लंडहून आलं आणि त्यांनी आपलं सर्वस्व यातच द्यायचं ठरवलं. त्यामुळे असं मॉन्टेसरी स्कूल मग उघडलं अहमदाबादमध्ये. ते एक मुलगी आहे, तिचे आईवडील दोघंही दादा भगवानांचे महाज्ञानी महात्मा आहे. ते आपलं जीवन ज्ञानात व्यतीत करतात. मुलीवरही लहानपणापासून हेच संस्कार केलेत अध्यात्माचे. रोज आमच्याकडे घेऊन येतात, भगवानांचं दर्शन घेण्यासाठी सत्संगाला सुद्धा घेऊन येतात. त्यामुळे ती मुलगी अशीच, तिला कोणी काही शिकवलं नाही आहे, सांगितलं नाही, काही नाही, पण आपोआप त्या मुलीला, लहान आहे आत्ता, 3-3.5 वर्षांची आहे, पण आतापासूनच तिच्यात बरीच जागृती, अवेअरनेस आलेला आहे. खूप बोल्ड आहे. माईक घेऊन 1000 माणसांसमोर तिला भजन गाणं किंवा असीम जय जयकार, दादा भगवानांचा असीम जय जयकार करायचा होता. अगदी छोटंसं नाटुकलं अभिनय करणं तिच्यासाठी अगदी सोपं आहे, सहज आहे. नाहीतर लहान मुलं इतकी घाबरतात. ती बोलली येते जाते. एकदा तर असं झालं की एक कुत्रं घुसलं क्लासमध्ये आणि त्यामुळे सगळे घाबरून गेले. लहान लहान मुलं होती. तर ही एकटी कुत्र्याच्या समोर गेली आणि त्या कुत्र्याला असा हात जोडून म्हणाली, हे शुद्धात्मा भगवंत, आपण कुत्र्याला बाहेर घेऊन जा, आम्हाला सगळ्यांना क्लासमध्ये खूप भीती वाटतेय. तर सगळी मुलं घाबरली, पण ही बोलली कुत्र्यासमोर जाऊन प्रार्थना करते. आणि कुत्रासुद्धा भगवानांची प्रार्थना ऐकून कुत्रा काय करणार, त्याच्याच अंतरंगात वसलेल्या भगवंतांनी त्याला प्रेरणा दिली आणि तो गेला बाहेर चुपचाप. ती एवढीशी छोटी, पण प्रत्येकाच्या अंतरंगातील एखादी मुंगी जरी समोर आली तरी म्हणते शुद्धात्मा आहे, मारू नका. तिचं बघून इतर मुलं मुली शिकतात की सगळ्यांच्या अंतरंगामध्ये आत्मा आहे, शुद्धात्मा आहे, हिंसा करायची नाही.
तर असे संस्कार मुलांना लहानपणापासून मिळतात. दुसरी एक मुलगी आहे, तिची आई खूप जास्त लक्ष देते, त्यामुळे त्या आईची मुलगी इतकी घाबरट झाली आहे, ती जिथे कुठे जाते तिकडे दरवाजा भिंतीला पकडून प्रवेश करते, घाबरत घाबरत जाते आणि मग शेवटी येऊन बसते ती सुद्धा एका कोपऱ्यात भिवून. कोणाशी संवाद नाही साधू शकत, बोलत नाही. जर मुलं बड्डे पार्टीला गेली तर सगळे पार्टी करतात आणि तिथे आपल्या हाताने खातात, पितात, घेतात, हात धुतात, सगळं व्यवस्थित करतात, शिस्तही शिकतात एकमेकांना बघून बघून. पण ही इतकी घाबरते, इतकी, की आईला सांगते, तू मला भरव, माझे हात धू, तू माझं तोंड धू, तू मला पाणी पाच, चमच्याने तू मला भरव. 3-3.5 वर्षांची मुलगी इतकी अवलंबून राहते. बाकी सगळ्यांकडे बघून तिचं निगेटिव्ह इम्प्रेशन होतं आणि ती डिप्रेसिव्ह होते, तिच्यात न्यूनगंड निर्माण होतो. म्हणजे आई खूप एक्सेसिव्ह अटेन्शन देते, त्यामुळे मुलं मग अशीच बनतात, अजिबात बोल्ड बनत नाहीत, आईचा पदर एक सेकंदही सोडत नाहीत आणि इंडिपेंडेंटली तर काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व खुलून येत नाही, उलट अत्यंत संकुचित होतं. तर असं सगळं अति जास्त लक्ष देण्याचे हे घातक परिणाम आहेत. त्यामुळे मुलं प्रगती नाही करू शकत. जेवढी ती मुक्तपणे वावरतील तितकीच त्यांची प्रगती होत जाईल, व्यक्तिमत्व खुलून येईल, त्यांचं कळी उमलेल. अशा मुलांना उमलण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी आईवडिलांना समज असणं गरजेचं आहे. आणि जितक्या शिकल्या सवरलेल्या आहेत ना आजकालच्या आया, तरुण मुली शिकलेल्या, त्या सगळ्या पुस्तकी ज्ञानाच्या हिशोबाने आपल्या मुलांना मोठं करायला जातात. प्रॅक्टिकल नसतं ते, प्रॅक्टिकली काही वेगळंच असतं. दोघांचा समन्वय साधायची गरज आहे. जेव्हा समन्वय साधता येत नाही, स्ट्रिक्टली शब्दानुसार पुस्तकी ज्ञान वापरतात, मुलांवर संस्कार करतात, त्यामुळे अजिबात पॉसिबल नाही होत असं. त्यासाठी प्रॅक्टिकलही असायला हवं. आपलं प्रत्येक मूल अत्यंत स्वतंत्र वेगवेगळ्या मानसिकतेचं आहे. पुस्तकात तर एकच मानसिकता सगळ्यांची सांगितली आहे. थोडं समजून घेऊन आपल्या मुलासाठी काय योग्य आहे त्याचा ताळमेळ राखून त्या हिशोबानं पुढं जायला हवं. जी गोष्ट आपल्या मुलासाठी लागू पडत नाही, ती गोष्ट किंवा त्याला सूट होत नसेल अशीच गोष्ट त्याच्या डोक्यावर थोपत राहिलात, करत राहिलात, तर मुलाचा कोंडमारा होईल मग. आणि मुलगा डिप्रेशनमध्ये जाईल आणि मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात आणि मग त्यांची प्रगती खुंटते, अभ्यासातही मग ते कमी चमकतात. आणि म्हणून पालकांनी घरातलं वातावरण खूपच महत्त्वाचं आहे आणि मुलांचं पालकांनी कसं संवर्धन करायचं तेही शिकायची गरज आहे. घरातलं वातावरण मुलांच्या अभ्यासासाठी इतकं सुंदर असायला हवं की त्यांना वाटेल की चला आपण अभ्यास करूया. छान हसत खेळत मुलांना शिकवायला हवं आणि त्यासाठी आई वडिलांनी प्रेमाने सगळं वातावरण निर्माण करायला हवं. अगदी लहानपणापासूनच हे सगळं करायची गरज आहे. म्हणजे तीच प्रथा पुढे पडते मग मुलांमध्ये. अचानक तुम्ही मुलं मोठी झाल्यावर आपण काठी घेऊन चालायला सुरुवात कराल की चला आता आपण असं करू, तर तसं नाही होत. मग आजच्या काळात पालक नेहमीच म्हणतात की हे स्पर्धेचं युग आहे, मुलांच्या सतत मागे लागावं लागतं, नाही तर मुलं अभ्यास करत नाहीत. खूपच कॉमन तक्रार आहे. शाळेत इतका अभ्यास असतो, इतकी स्पर्धा असते, जर आपण त्याप्रमाणे नाही केलं तर मग मुलांची प्रगतीच होणार नाही, त्यांना शाळेतून काढून टाकतील, त्यांना स्पर्धेला सामोरं जावंच लागेल. इतकं काय, तर मुंबईमध्ये एक शाळा होती, एकाच शाळेतल्या एका वर्गात, पहिलीच्या वर्गात फर्स्ट रँकमधली 20 मुलं होती एका वेळी एकत्र. बघा किती अटीतटीची स्पर्धा आहे सांगा. तर अशा वेळी आई वडिलांचंही बर्डन किती वाढतं आणि खरी गोष्ट आहे, पण त्यावर उपाय शोधणं तेही आईवडिलांचंच काम आहे. इतकं नक्की की या स्पर्धेच्या युगात तुम्हाला त्याच रस्त्याने जायचं आहे, पण डोक्यावर
त्याचं इतकं ओझं बर्डन बाळगून घेऊ नका. ते ओझं तुमच्या डोक्यावरील आईवडिलांच्या, तर तेच बर्डन तुम्ही तुमच्या मुलांच्या डोक्यावर ठेवून द्याल. मग तुम्ही सतत याचा विचार करा की हे स्पर्धेचं युग आहे, तर मुलांसाठी काही एक नक्कीच आपण ठरवायला हवं. आणि म्हणून तुम्ही योग्य मार्गदर्शन, योग्य शिस्त या सगळ्याचा समतोल राखायला हवा. शिस्तीत सुद्धा समतोल असायला हवा. आणि जिथे शिस्त असायला हवी तिथे लावत नाही, जिथे नकोय तिथे लावता. असं सगळं घडतं. बाहेर जातो आपण, किती चांगले आहोत हे दाखवण्यासाठी, माझा मुलगा खूप शिस्तबद्ध आहे दाखवण्यासाठी, त्याच्यामुळे खूप जास्त तणाव येतो. म्हणजे असं कर, तसं नको करूस, असं बस, असं नको बसूस, असं बोल, तसं नको बोलूस, जेवताना असं जेव, तसं नको जेवूस, असा अतिरेक त्याच्या डोक्यात लहानपणापासूनच रात्रंदिवस भरवल्यामुळे काय होतं की त्यातल्या सहजपणाला मुलगा मुकतो आणि सगळ्यांसमोर लगेच कॉन्शियस होतो. त्यामुळे त्याला खूप टेन्शन वाटायला लागतं. मग तो सहज वर्तन हरवून बसतो. सामान्यपणे तो कुणाशीच बोलू शकत नाही. मग त्याला एकटेपणा जाणवायला लागतो. अपमानाची भीती त्याला खूप वाटायला लागते. म्हणजे मी थोडीशी जरी शिस्त मोडली तर लोक मला कुठल्या नजरेने बघतील आणि मला अपमानित करतील का, मनात माझ्याबद्दल काय विचार करतील, असे विचार त्याच्या डोक्यात घोळतात आणि तो मुक्तपणाचा आनंद नाही घेऊ शकत. मित्रांबरोबर फ्रेंड सर्कलमध्ये तो चांगल्या प्रकारे मिसळतही नाही. तर त्याला रिझर्व पर्सनॅलिटी म्हटलं जातं. यालाच डिप्रेसिव्ह पर्सनॅलिटी इन्फिरियर कॉम्प्लेक्सिटी म्हणतात. मग तो न्यूनगंडाने पछाडला जातो. तर असं काही करायची गरज नाही आहे. साधारण सर्वसामान्य गोष्टी करत शिकवत तुम्ही मुलांना शिकवण्याची गरज आहे. त्यांच्यावर ओझं लादून नाही. जर ओझं लादून मुलांना हे सगळं शिकवलं तर मुलं बिघडतात. मग योग्य मार्गावर असेल तर ते घडत नाही. आणि जितके आईवडील स्ट्रिक्ट असतील ना, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी, डिसिप्लिन, तर मुलं आणखीन जास्त डिसिप्लिनच्या विरोधात जातात. शिस्तीचे विरोधक बनतात ते. तर त्याची गरज नाही आहे. सर्वसाधारणपणे बघूनच मुलं शिकत असतात. एकमेकांचं बघून शिकतात. आणि या एटिकेटच्या जमान्यात आई वडील एटिकेट पाळणारे असतील तर मुलांची पंचायत होणारच आहे. एटिकेट म्हणजे बाहेरून पॉलिशपणा दाखवणं, दिखावा, आत कसे राहा, बाहेर चांगला होत असं दाखवा, पॉलिश, एटिकेट. हे भूत आहे एटिकेटचं. जितकं एटिकेटचं भूत डोक्यात असेल ना, तितकं ते कुरूपता दाखवेल. ते चांगलं नाही दिसणार. सहज अंतरंगातला आपल्या मनाचा चांगुलपणा, आंतरिक मूल्य, आंतरिक गुणवत्ता या जेवढ्या हाय लेवलला जातील ना, त्या एटिकेट्सपेक्षाही खूप पुढे जाऊन तुमचं व्यक्तिमत्व त्या प्रकट करतील. आंतरिक मूल्यांना तुम्ही महत्त्व द्या, नॉट एक्सटर्नल डिसिप्लिन. साधारण शिस्त बाळगा. खूप जास्तही नाही करायचं. सर्वसाधारण शिस्त असायला हवी. इथे तर आंतरिक मूल्यांना काही किंमत नाही आहे. आई वडील त्याविषयी काहीच सांगत नाही आहेत. आणि त्यांच्यातील सुप्त गुण व्यक्त करण्याची जबाबदारी आईवडिलांची आहे की नाही, तर त्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देत नाही. आणि बाहेरचं पॉलिशिंग, त्यासाठी तुम्ही तुमचा वेळ, तुमची बुद्धी, सगळं लक्ष तिथे केंद्रित करतात. तर हे आतले सुप्त गुण सगळे लपतात मग आणि डेव्हलप नाही होत. आई वडिलांचे जेवढे डेव्हलप झाले असतील तेवढे मुलांचे होतील. आणि आई वडिलांना त्याचं जास्तच जे टेन्शन घेतात आई वडील सगळा दिवस. एखादा मुलगा अभ्यासात डल असेल तर त्याचं इतकं टेन्शन येतं आई वडिलांना की काय विचारायचं. माझा मुलगा शिकला नाही तर काय होईल, कसं त्याचं आयुष्य चालेल. आपला मोठा मुलगा तर छान अभ्यास करतो, छोटा तर अजिबात करत नाही. आणि जेव्हा मोठे होतात ना, तर जो मोठा शिकलेला वगैरे असतो, नोकरी करतो सरकारी कारकुनाची, आणि छोटा जो शिकत नाही ना, तो मोठा बिझनेसमॅन बनतो आणि करोडोंमध्ये खेळतो. तर त्यावेळी हे आपल्या लक्षात येतं की प्रत्येकजण आपापलं घेऊन येतो.
हां, सर्वसाधारण अपेक्षा ठेवा की थोडं शिक्षण वगैरे असावं, पण त्याचं ओझं नका लादू डोक्यावर. आणि मुलांची जेव्हा परीक्षा येते तेव्हा आईवडील इतके टेन्शनमध्ये असतात, इतके टेन्शनमध्ये. आम्ही तर बघितलं आहे की KG आणि फर्स्ट स्टँडर्डची एक्झाम असली ना तर मुलं अगदी बिंदास खेळत असतात, पण आई मात्र इतकी टेन्शनमध्ये बसलेली असते, माझ्या मुलाचं कसं होईल, त्याला काही येत नाही, विसरून जातो, जर मी विचारलं तर सगळं सांगतो, पण परीक्षेच्या वेळी तर सगळं विसरतो, काही बोलत नाही. अरे असंच होणार, लहान आहे. तर अशी जर आई त्रासून गेली तर जरा विचार करा की खरं परीक्षा मुलांची आहे की आईवडिलांची आहे. अरे रात्रभर झोप येत नाही आईवडिलांना मुलांची परीक्षा असेल तर. ती म्हणते मला झोपच येत नाही, माझा मुलगा कशी देईल परीक्षा. अरे जशी देईल तुझ्या जागण्याने थोडीच चांगली देणार आहे, झोपून जा. आरामात रेशमाची चादर पांघरून डोक्यावरून घे, जे घडेल ते बघता येईल. झोपण्याआधी जेवढं होईल तेवढं करा, उरलेलं नंतर झोपून जा. पण इतकं टेन्शन घेतात, त्यामुळे काय होतं, सगळा दिवस आईची चिडचिड, रात्री झोप येत नाही, सकाळी नवऱ्यावर चिडायचं, मुलांना रागवायचं, सगळी सायकोलॉजी डिस्टर्ब होते. घर राहत नाही, घर सर्कसचा तंबू बनतो. सगळीच भांडणं. दिवसभर आई किटकिट करते मुलांना, तू अभ्यास कर, पास नाही होणार, फेल होशील, अभ्यास कर. ते या सगळ्याचा उबग येतो मग, आणि हे थांबवू नाही शकत तो. मग दिवसभर ट्युशनला जा, क्लासला जा, ॲक्टिव्हिटी करा, कराटेला जा, स्विमिंगला जा, मुलगी असेल तर कुकिंग करा, डान्स करा. तर मग काय होतं, ती डान्स शिकता मग आईलाच नाचवायला सुरुवात करते ती. अरे प्रत्येक आजकाल जितके पैसेवाले आहेत ना, प्रत्येक पैसेवाल्याला वाटतं की माझी मुलगी छान डान्सर व्हावी, वैजंतीमाला, हेमा मालिनीसारखी. असं थोडंच प्रत्येक जण बनतं तसं. त्या बिचारीचा हात सुद्धा हलत नाही, ती काय कथकली किंवा भरतनाट्यम करू शकणार आहे. ते नाही आलं तर दुसरं नाही आलं तर तिसरं. शेवटी भांगडा तर नाचेल ना लग्नामध्ये. तर या सगळ्याची गरज नाही आहे. सहज राहा, परीक्षा आली सहज जमेल तशी परीक्षा द्या. इतके क्लासेस, इतक्या ट्युशन्स खूप जास्त म्हणतात आजकाल. स्कूलमध्ये कॉलेजमध्ये शिकवत नाही म्हणून आम्हाला क्लासेस लावावे लागतात. मला लावा, पण त्याचंही लिमिट असायला हवं ना. मग मुलगा आपला स्वतःच अभ्यास किंवा वडिलांनी थोडं मुक्त, आईवडिलांना सुद्धा बसून शिकवावं लागतं, शाळेतही शिकावं लागतं, आणि ट्युशन किंवा कोचिंग क्लासेस किती अभ्यास करणार मुलगा. त्याचं सुद्धा काही लिमिट असेल की नाही. सगळा दिवस तेच वातावरण, त्याच्या मनाला अगदी उबग येतो सगळ्याचा, आणि मग त्याच्या विरुद्ध व्हायला लागतं. अभ्यासात त्याचं लक्ष नाही लागत. मग कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की परिणाम वाईटच होतात. तर या सगळ्यात नॉर्मॅलिटी बघायची, किती करायचं, कोणता क्लास, किती वेळ, काय करायचं काय नाही, या सगळ्याचा अंदाज पालकांना येणं गरजेचं आहे. जय सच्चिदानंद.